28 फेब्रुवारी आणि ह्या निमतान सी.व्ही. रमन यांच्या यादी खातीर नॅशनल सायन्स डे हो दीस मनयतात आणि त्या निमतान विज्ञान सेतू ह्या संकल्पनेची आयज उक्तावण आसलें आणि त्या निमतान वेगवेगळे जे स्टुडंट्स आसले गोंयांतले सरकारी शाळेंतले ते हांगासर आयज आयिल्ले आणि तेंचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आसले सायन्साच्या निमतान ते सायन्स प्रोजेक्ट्स हांगासर तेजे डिस्प्ले आसले. जाणून घेया ते प्रोजेक्ट्स कसले आसले. मागीर वेगवेगळे जे भुरग्यांनी आपली मेहनत करून जे वेगवेगळे इनोवेटीव प्रोजेक्ट्स आयज केल्या ते आमी पळोवया. आज विज्ञान सेतू ह्या कार्यक्रमाची उक्तावण गोवा सायन्स सेंटरान माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्ते जाले. ही विज्ञान सेतू ही संकल्पना प्रायमरी विद्यार्थ्यांका विज्ञानाविशयक जागृतता निर्माण करप ह्या संदर्भात सुरू जाल्ली एका शाळेन गव्हर्मेंट हायस्कूल मेर्शे आणि गव्हर्मेंट हायस्कूल चिंबल हांगा दोन शाळांनी ती पहिली सुरू जाली. प्राथमिक स्तरावयले विद्यार्थी पहिली ते चौथी यांच्यानी काही विज्ञानाचे प्रयोग सादर केले. त्यांच्या टिचरांनी तांकां मदत केली आणि त्यातून एक वेगळी कल्पना अशी लक्षात आयल्यानंतर तांच्यांनी ही कल्पना तिसवाडी तालुका स्कूल कॉम्प्लेक्स आशिल्ले ताच्या समोर मांडली. तांचे जे उमेदी हेडमास्टर आशिल्ले तांच्यांनी हो विशय ह्या तिसवाडी तालुक्यातील सगळ्या गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलांपर्यंत व्हेलो आणि तांच्यांनी ह्या सगळ्यांनी तातूंत सहभाग दिलो, उत्सुकता दाखयली आणि सगळ्या शाळांनी हो प्रकल्प करपाचो यत्न केलो. तांच्यांनी तो प्रकल्प केलो आणि त्यानंतर NCVT नॅशनल कावन्सील फॉर एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग अशी जी वयली संस्था आसा तांच्या मार्फत बेस्ट प्रॅक्टिसीस जे आसा एज्युकेशनान ताचो एक बेस्ट प्रॅक्टीस ही म्हणून आमी ताणें ती धाडली दिल्लीक धाडली आणि ती तांची सिलेक्ट जाली. तांकां नॅशनल कॉन्फरन्सान प्रेजेंटेशनाक आपयल्लें आणि तांचो भोवमान जालो. ती कल्पना मुख्यमंत्र्या कडेन सांगितल्यानंतर तांच्यांनी सांगलें की तिसवाडीकच न्ही तर आमी ही सगळ्या गोंयांक लागू करपाक सोदता आणि अशा प्रकारे ही स्कीम तयार जाली. ही स्किमाचें लॉन्चिंग जे आसा तें आयज विज्ञान दिन आसा त्याच्या अवचित्तान मुख्यमंत्र्यांनी घोशणा केल्लेली आसा. येत्या शैक्षणीक वर्ष जे सुरू जाता तेतून ही 1200 प्रायमरी स्कूल जे आसात तांचे खातीर ही स्कीम लागू जातली. तांकां सगळ्यांका हे आर्थीक पाठबळ मेळटलें. विज्ञानाचे एक्टिविटी प्रायमरी सेक्शनान करप, प्रायमरीच्या विद्यार्थ्यांका प्रोत्साहीत करपा खातीर आर्थीक पाठबळ मेळटलें आणि त्या स्किमी अंडर तांच्यांनी कार्यक्रम वर्सभरान कार्यक्रम राबोवपाचे आसा आणि ही संकल्पना जी आसा ही स्कूल कॉम्प्लेक्स आसा हायस्कुलाचे मेंटरशीप ह्या सगळ्या संकल्पनेक मेळटली अशी योजना आसा. तर बेगीनच ह्या योजनेचे तपशील जे आसा हे सगळ्या शाळांपर्यंत वतले आणि म्हाका गॅरंटी आसा की सगळे प्राथमीक शाळा वैज्ञानीक दृश्टिकोन जागृत करपाक प्रत्येक विद्यार्थ्यान वैज्ञानीक दृश्टिकोन जागृत करपा खातीर खूप मदतीक ठरतले अशें दिसता. माझें नांव स्वरा राजे वळवयकर. म्हाजें स्कुलाचें नांव गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल नेवरा ओगलेन. म्हाज्या प्रोजेक्टाचें नांव ग्रीन हावज फार्मरी. ह्यो काचयेचो ग्लास हितून झाडां रोवंक शकता आमी आनी हांगा जो सन आसा तेजी सगळी किरणां हांगा पडटा. हांगा कसले पावस लागोंक शकना, वारो लागोंक कांयच लागोंक शकना आनी हे बरें उरता. आमगेली भाज्यो कितेंय उगो स्ट्रॉबेरी मागीर कांदे मिरसांग कितेंय उगो सगळें सेफ उरता. थँक्यू. मेरा नाम है काव्या अश्विन पाठक. मेरे स्कूल का नाम है गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नेवरा ओग्रैंड. मेरे प्रोजेक्ट का नाम है डे एंड नाइट. 24 आवर्स ये पृथ्वी हमारा घूमता रहता है और सूर्य का जिस तरफ ये उजाला पड़ता है उस तरफ सुबह रहता है और जिस तरफ नहीं पड़ पाता है उस तरफ रात रहती है. माझें नाव रिशन दिपेश मडकेकर. माझ्या स्कुलाचें नाव गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल नेवरा ओग्रेंड. माझ्या प्रोजेक्टाचें नाव वॉटर हार्वेस्टिंग.
तेन्ना पावसाचें उदक पडटा आमी तेन्ना तें वेस्ट करना. तेन्ना पावसाचें उदक तेन्ना तें हांगा पडटा. पडून तें मागीर हे पायपान वयता. पायपान वचून तें मागीर हांगा पावता क्लीन जावपाक. क्लीन जावन तें मागीर हांगा भरता. भरून तें मागीर गार्डनान वयता आनी तेजें उदक उरता तें आमी घरान यूज करता. कपडे धुवपाक, पिवपाक, गाडी धुवपाक आनी न्हांवपाक बी तशें यूज करता. आनी वो दुसरो प्रोजेक्ट आसा तो हांगासून फॅन चलता. तो चलून तेन्ना लायट पेट्टा. थँक्यू. माझे नाव विदिशा गावडे. माझ्या स्कुलाचे नाव PMC गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल चिंचोलेम पणजी गोवा. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्युरिफिकेशन प्रोसेस. पावसाचे पाणी साठवून ते पाणी आम्ही पिण्यासाठी व वेगवेगळ्या कारणासाठी वापरू शकतो या आधारित एक सोपा उपाय काढला आहे. या प्रकल्पाच्या आधारित विस्तार करण्यात आला आहे की पावसाळ्याचे पाणी जे आम्हाला गोव्याच्या ऋतूनुसार जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलब्ध होते ते पाणी आम्ही टाकी किंवा टेरेसच्या माध्यमातून साठवून ठेवू शकतो. त्या टाकीच्या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी करू शकतो. पाणी पिण्यालायक बनविण्यासाठी आता विविध उपयोग काढले आहे, पण हा प्राचीन काळातील तंत्र हळूहळू विलुप्त होत आहे, ज्यामध्ये आपण नैसर्गिक प्रक्रिया वापरून पाणी प्युरिफाय करू शकतो. हे टाइप्स वापरचे बिग स्टोन, स्मॉल स्टोन्स आणि कोल, सँड आणि कॉटर हांगासून प्युरिफाय जावन येता. ते आमी पिवंक शकता. कुकींग, वॉशिंग क्लोथ, मागीर ते घरांनी वयता, अपार्टमेंट आनी स्कुलांनी. आनी जे बाकीचे उरता ते आमी गार्डनान आनी कार वॉशिंगाक यूज करता. माझे नाव श्लोक हनुमान सावंत. हांव गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल आखाड्यान शिकता. माझ्या प्रोजेक्टाचें नाव नॉन न्यूटोनियन फ्लूइड. एका ऑब्लॅक म्हणूनय करता. ते कॉर्नस्टार्च आनी उदका पासून जाता. आतां पळय तेजेर जेन्ना नेटान मारता पळय तेन्ना ते घट जाता आनी तेजेर ल्हव मारता पळय तेन्ना ते ल्हव जाता. हेज्या भाशेन एक वेगळे मटेरियल आसता तेका D30 मटेरियल म्हणटा. ते आर्मीच्या हेल्मेटांनी आनी हे आर्मरांनी यूज करता. थँक्यू. माझे नाव संजीवन जीवन फट्टे. माझ्या स्कुलाचे नाव सरकारी प्राथमिक विद्यालय आखाडा सांदिस्ते गोवा. माझ्या प्रोजेक्टाचे नाव आहा ब्लड सर्क्युलेशन. आमी जेन्ना उदक पिता न्हू तेन्ना ते शरिरान वयता. ते शरिरात ह्यो 2 किडण्यो जे आमच्या रगताक साफ करून मूत तयार करता. आनी हा शुद्ध हे अशुद्ध रक्त आनी हे शुद्ध रक्त. अशुद्ध रक्त ते दोगांय किडनी कडेन दिता शुद्ध करपाक रक्त आपले. ते मागीर आमचे मूत तयार जाता आनी युरेटरांच्यान मागीर पास जावन हांगा वयता युरिनरी ब्लडरान. मागीर थंयच्यान पास जावन ते हांगा वयता युरेथ्रान. हे आमी उदक पिवतकीर वयता अशें. थँक्यू. माझे नाव प्रथमेश दगलो गावडे. माझ्या शाळेचे नाव सरकारी प्राथमिक विद्यालय गावात कुपाद्वार तिसाडी गोवा. माझ्या प्रोजेक्टाचे नाव इलेक्ट्रीक मोटर सर्किट. प्रोजेक्ट किती आसा?
ही बॅटरी पावर दिता स्विच ऑन केलं की लाईट ऑन जाता आणि ही बॅटरी आहा ती स्विचाक पावर दिता हो स्विच ऑन केलं की हे फॅन चालू जाता. My name is Parth Begasham Gaude. I'm studying in standard 3rd. My school name is GPS Gavan Kumbardua. My project name is Life Cycle of Plant. First comes seed stage. A seed starts to grow when it gets water and warmth. Second is seedling stage. A small plant with roots and leaves begins to grow. Third, growing plant. The plant becomes taller with more leaves. And last, flowering plant. The plant matures which help in making new seeds. And border. The sun provides light for growth and clouds represent water needed for the plant. This model help us understand how a plant grows from a seed into a flowering plant. Thank you. अब्दुल हफीज़ अब्दुल हमीद शेख. स्कूल का नाम? गवर्नमेंट प्राइमरी स्कूल फर्स्ट बारो सांता क्रूज तिसवाड़ी गोवा. प्रोजेक्ट का नाम क्या है? वॉल्केनो ज्वालामुखी. पृथ्वी की टेक्टोनिक प्लेटों के गति के कारण मैग्मा पृथ्वी के सतह पर आकर ज्वालामुखी बनता है. ये होता है लावा. लावा पिघली हुई चट्टान, क्रिस्टल और घुली हुई गैस से मिलकर बना होता है और जब मैग्मा पृथ्वी की सतह पर आता है तो उसे लावा कहते हैं. My name is Amit Bodilmagar. I am from GPS Dona Paula. Today I will show you how to do a lava lamp. For that we need vinegar, glass bottle, coconut oil, baking soda, container, spoon, food color and torch. Now I will tell you the method of lava lamp. First put oil in the glass bottle. Add vinegar and food color. Mix it with the help of spoon in container. Then add mixture of food color, vinegar in oil of bottle. Later add food baking soda. Torch under the bottle for beautiful view of lava lamp. Why this happen? Because when we add baking soda and vinegar in oil, it reacts and form carbon dioxide, the form of bubbles. These bubbles are less dense than the oil, so they rise to the top of the bottle. एक बोतल में पानी डालना है, उसमें बेकिंग सोडा और शैम्पू मिलाना है. जब हम बेकिंग सोडा और शैम्पू मिलाएंगे तो ये मिश्रण झागदार हो जाएगा. फिर हम उसमें शैम्पू मिलाएंगे. इसको छोड़, इसको फेंक.
बेकिंग सोडा डालेंगे। बेकिंग सोडा और इनो के बीच केमिकल रिएक्शन का परिणाम है। इस रिएक्शन में कार्बन डाइऑक्साइड गैस तैयार होता है जो वास्तविक ज्वालामुखियों में भी मौजूद होता है। धन्यवाद। माझे नाव अभिमन्यू पांडुरंग गावकर। माझ्या शाळेचे नाव सरकारी प्राथमिक विद्यालय द्वापी खोडली। हा इयत्ता 4थीत शिकता। माझ्या प्रयोगाचे नाव हा फुला फुलतात म्हणजेच ब्लूमिंग फ्लावर। या फुलाचा या उदकान उडे दवरता। हे फूल फुलले आता हेजे कारण कितें? कारण पेपरांनी बारीक बारीक फायबर्स असतात। जेन्ना ते उदकाच्या संपर्कान येता तेन्ना ते फायबर्स फुलता। हेकाच म्हणटा कॅपिलरी एक्शन म्हणजेच केशीक क्रिया। झाड जेन्ना बावलें आसता जर आमी तेन्ना तेका उदक घालत तें झाड टवटवीत जाता। हेजें कारण कितें? कारण जेन्ना आमी तेका उदक घालता तें मुळासून वयर वयता आनी ह्या पानांनी वयता आनी मागीर तें झाड टवटवीत जाता। हेका म्हणटा केशीक क्रिया। Capillary action is the process of a liquid moving through narrow space without assistance of external force like gravity. Thank you. नमस्कार, माझे नाव खुशी महेंद्रचारी। मी इयत्ता 4थी शिकते। माझ्या शाळेचे नाव सरकारी प्राथमिक विद्यालय द्वापी खोडली। माझ्या प्रयोगाचे नाव आहे फिरणारी बाटली म्हणजेच बॉटल स्विंग। या बाटलीत पाणी आहे आणि मी ही बाटली हवेत फिरवते। या बाटलीतले पाणी खाली पडले नाही याचे कारण आहे की मी जेव्हा ही बाटली गोल गोल फिरवली तेव्हा पाण्याच्या तळाशी मधोमध एक फोर्स निर्माण झाला। तो पाण्याला बाजूला ढकलतो व पाणी बाटलीतच गोल गोल फिरत राहते। पाण्याच्या तळाशी मधोमध फोर्स निर्माण झाला त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स असे म्हणतात। हाच फोर्स वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा लागू होतो। धन्यवाद। Hello everyone, my name is Esther. And my name is Dalpan. We are from Government Primary School, Sampaul, Taligaon. Today we will tell you about biogas. Biogas is a type of fuel that comes from animals and plants. Yes, it is made from cow dung, food waste and other organic things. First we collect cow dung and other waste. Then we put it in a special tank called a biogas plant. The waste breaks down and gas is produced. Biogas can be used for cooking, lighting and heating. It's a clean fuel so it does not pollute the air. Biogas is a good way to use waste and make fuel. We should use biogas to help environment. Thank you for listening to us. Good morning, my name is Neha and I am studying in class 4. My school name is Government Primary School, Chandni Stonka. Good morning, my name is Sansu Kumari. आज हम आपको हाइड्रो इलेक्ट्रिसिटी के बारे में बताएंगे। जब हम डैम की दीवारें खोलते हैं तो पानी बहुत तेजी से नीचे की ओर गिरती है। यह जब टरबाइन घूमने लगता है तो बिजली जनरेटर की मदद से बिजली तैयार होती है। यह बिजली बाद में स्कूलों घरों तक से पहुंचती है। आइए इसके फ़ायदे जान लेते हैं। पानी कभी ख़त्म नहीं होता, इसलिए हम बिजली बनाते रह सकते हैं। दूसरा, बिजली यंत्रों की तरह धुआं या हानिकारक गैस
उत्पादन नहीं कर सकता का? My name is Yuvan. PMC Government Primary School, Kumbardua. My project name is the Human Body System. Let's see the project. Muscle system. This system helps our body move. Next is nervous system. This system is the control center of the body. Circulatory system, the system that gives energy to the body. Skeleton system, the support system of the body. Rib cage, it protects our lungs and hearts. Organ system, the main organs. Brain, thinks and controls the body. Lungs, helps in breathing. Heart, pumps blood. Stomach, store food before digestion and helps to digest food. Veins and arteries. Kidney, remove waste from the body. All body systems work together, allowing us to talk, walk and play. Thank you. माझे नाव मानस परब, इयत्ता 4वीचा विद्यार्थी. सरकारी प्राथमिक विद्यालय तालिगाव ही माझी शाळा. आम्ही दोघांनी मिळून प्रोजेक्ट केला आहे. या प्रोजेक्टचे नाव आहे ठिबक सिंचन. या ठिबक सिंचनाला काय म्हणतात तर ह्या ठिबक सिंचन असे आहे की झाडाच्या मुळापर्यंत पाणी व खत थेंबाथेंबाने पडते. याला ठिबक सिंचन असे म्हणतात. आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी सरांनी विकसित भारत याचा अंतर्गत मी डीप इरिगेशन हा प्रोजेक्ट केला आहे. ही आमची शेती. या शेतीमध्ये ही विहीर आहे. या विहिरीतून ही पाणी जात. इथे ह्या मोटर लावलेली आहे. ही मोटर विजेवर चालत नाही. ही मोटर सौर ऊर्जावर चालते. यामुळे हे पाणी ह्या टाकीत येते. या टाकीतून हे पाईपलाईनमधून या झाडांपर्यंत पोचते. ठिबकाचा शोध इस्रायल देशात झाला आणि हा शोध शिमच्या ब्लास या सायंटिस्टाने लावला. आम्ही तुम्हाला ह्या सणांचे उपयोग सांगतो. यांचे उपयोग एक म्हणजे आम्हाला मजुरांची गरज भासत नाही. आणि एक म्हणजे तो विजेचा बचत वाचतो. परत पाण्याचाही बचत वाचतो. ह्याचे उपयोग. शेतकऱ्यांनी गोव्यातील सर्व शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करायचे, कारण ठिबक बसवण्यासाठी गोवा सरकार शेतकऱ्यांना 90% सवलत देतात. माझे नाव रायन गुप्ता, इयत्ता 4वीचा विद्यार्थी. सरकारी प्राथमिक विद्यालय तालिगाव ही माझी शाळा आहे. माझे नाव चैतन्य मेघेशा मडकोणकर. माझ्या शाळेचे नाव सरकारी प्राथमिक विद्यालय करमई तिसवाडी गोवा. हांव 4थी वर्गात शिकता. हांव आणि माझा फ्रेंड पवीश वामन वरगांवकर आम्ही दोघांनी मेळून प्रोजेक्ट केला. माझ्या प्रोजेक्टाचे नाव हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट हे एक सारखे जड वस्तू उखलपाक मदत करता. पास्कलच्या नियमाप्रमाणे खंयच्याही बंद वस्तूचेर लायलेलो दबाव सारखे समान प्रमाणात पसरतात. फुडलो भाग हो तुमकां पवीस सांगता. आमच्या प्रोजेक्टाक लागपी वस्तू 2 लहान सिरिंज, 2 मोठी सिरिंज, 2 ट्यूब, लाकूड, उखलपाक वस्तू आणि कलरिंग लिक्विड. लहान सिरिंज मोठ्या सिरिंजाक एक ट्यूबान कनेक्ट केल्लेले आसा. जेन्ना लहान सिरिंजांचेर दबाव घालता तेन्ना तो दबाव मोठ्या सिरिंजान पडटा. अशे तरेन सिरिंजाचो भाग असो ओडटा तेन्ना
वस्तू सकयल येता अशे तरेन हायड्रॉलिक लिफ्ट काम करता. सुप्रभात, माझे नाव गौरंग राजेश नाय. माझ्या शाळेचे नाव आहे सरकारी प्राथमिक विद्यालय मंडूर. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे वाहतुकीचे प्रकार. वाहतुकीचे प्रकार 4 आहे. जल वाहतूक, हवाई वाहतूक, रस्त्यावरील वाहतूक, रेल्वे वाहतूक. रस्ता वाहतूक जमिनीवर किंवा रस्त्याचा वापर केल्या जाणाऱ्या वाहतुकीला रस्ता वाहतूक म्हणतात. उदाहरण बस, सायकल, गाडी. हवाई वाहतूक आकाशमार्गाने केल्या जाणाऱ्या वाहतुकीला हवाई वाहतूक म्हणतात. उदाहरण पॅराशूट, विमान. जल वाहतूक पाण्यातून प्रवास केलेल्या वाहनांना जल वाहतूक म्हणतात. उदाहरण जहाज, फेरीबोट. रेल्वे वाहतूक जो कोण रेल्वेचा प्रवास करतो त्याला रेल्वे मार्ग म्हणतात. थँक्यू. माय नेम इज़ पायल कुमारी. मेरा स्कूल का नाम है गवर्नमेंट प्राइमरी बांध सांता क्रूज. 4th स्टैंडर्ड में पढ़ती हूँ. हम सोलर सिस्टम का मॉडल बनाकर लाए हैं. सन अपने सेंटर में घूमता, उसके साइड में 8 प्लेनेट घूमते हैं. मर्क्यूरी, वीनस, अर्थ, मार्स, जुपिटर, सैटर्न, यूरेनस, नेपच्यून. ये 8 प्लेनेट अपने ऑर्बिट में घूमते हैं. मेरा नाम अमृत गुप्ता है. मैं सरकारी प्राथमिक विद्यालय देवीवाड़ा सांता क्रूज कक्षा 3 में पढ़ता हूँ. चंद्रयान 3 है. इसका इस्तेमाल ये ऊपर होता है जब भी ये पानी का प्रेशर इस दूसरे वाले सिरिंज में भरता है तभी ये ऊपर होता है. और जब इस पानी को खींचते हैं तो इसका जो हवा है वो इसमें धीरे धीरे फिर नीचे आती है और ये पानी इसमें भरता है. My name is Master Atharva Sulekar and I am from Maidus Public High School, Novem. So I am here with my project, Magno Magical Gloves. It can detect any kind of metal. It is used in municipal waste segregation to segregate metal trash from the other trash. So if there is metal over here, as you can see, it can detect it. And this will be beneficial in also in industries like airports, so to detect the metal. And this will be beneficial for all senior citizens to find lost metal in the house. So this project is selected for Sakura Science Program in Japan. And also my friend's project, Farhan Rashid Sheikh, has also been selected for this project. नमस्कार, माझं नाव विशारद रोहिदास वेळस्कर फ्रॉम गव्हर्मेंट हायस्कूल किल्लावाडा चिंबेल. सो बेजिकली हो विज्ञान सेतू जो प्रोग्राम आयज लॉन्च जाला त्याच्या बद्दल एक थोडक्यान सांगपाक हांव तुमच्या फुड्यान आसा. विज्ञान सेतू प्रोग्राम हो आमचे जे हेडमास्टर आहा श्री विशाल सिग्नापूरकर सर हेंची एक आयडिया की आमी तेंच्या कडेन 2 स्कुलां आसा, गव्हर्मेंट हायस्कूल चिंबेल आनी गव्हर्मेंट हायस्कूल मेर्सेस. सो ह्या दोन्ही स्कुलांचो जो स्टाफ मेळून एक सोशल एक काम करचें जेणे करून एक समाजाक एक बरी गोष्ट गावतली, ताका लागून हो आमी उपक्रम सुरू केल्लो. सो आमच्या दोन्ही स्कुलांचे स्टाफ मेळून पूर्ण तिसवाडी तालुक्यान जितकी गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल्स आहा थंयसर वचून त्या भुरग्यांक एक सिंपल सायन्साचे एक्सपेरिमेंट करून दाखोवपाची ही एक कल्पना आसली. आनी हेतून नॉट ओन्ली सायन्स अँड मॅथ्स टिचर आसले, हेतून सगळ्यात बाकीच्या विशयांचे टिचर आसले. आर्ट टिचर आसलो, हिंदी मराठी लँग्वेज जे आहा ते, फिजिकल एज्युकेशन टिचर हे सुद्दां आसले. सो बेजिकली आमी कितें करताले, पयलीं आमचे जे बाकीचे टिचर्स आहात सब्जेक्टांचे तांकां पयलीं ट्रेन करताले की तुमी स्कुलान वचून भुरग्यांक कशें शिकयतले, कशे एक्सपेरिमेंट्स करून दाखयतले ते. आनी ते वचून मागीर एवरी मंथ वचून ते तांकां सिंपल एक्सपेरिमेंट्स करून दाखयताले. सो हेतूंतल्यान कितें जालें की त्या जी माणकुली भुरगीं आहा, प्रायमरीक सायन्स आसना बेजिकली, सो तांकां जी जेन्ना 5वेंत पावता ऑर 5वेंत जेन्ना पावता तांकां ती भिवपाक लागता सायन्स आनी मॅथ्साक. सो हो तेंच्या मनांतलो भंय वचपाचो हो एक तेच्या फाटलो एक उद्देश आसलो. ओके, सो आमी जेन्ना वयतालीं फर्स्ट
तांकां अशें मॅजीक कशें दिसतालें तें कितें तरी हेंच्यांनी कितें तरी करून दाखयलां पूण आमी तेंच्या फाटलो सायन्स सिंपल एक्सपेरिमेंट सो तेच्या फाटलो तांकां सायन्स एक्सप्लेन करून दाखयताले आनी ती आमची नॅक्स्ट विजिटाक उमेदी आसताली की एवरी मंथ आमी तेंच्या कडेन वयतालीं न्ही सो ती एवरी मंथ गेले उपरांत आमकां सांगताली की तुमी लास्ट टायम जें कितें करून दाखयलां पळय तें आमी घरा कडेन करून पळयलें आनी आमच्या पेरंटाकूय करून दाखयलें कारण आतां जी तिसवाडी तालुक्यान 33 स्कुलां आमी जी कवर केल्या सो तेतून जे सगळीं भुरगीं आहा ती फर्स्ट जनरेशन लर्नर्स तेंचे जे पेरंट्स आहात ते तितले शिकलेले नात आनी मोस्ट ऑफ द मायग्रंट्स आहात ते सो ते जेन्ना आपल्या घरा कडेन करून दाखयताले ते एक्सपेरिमेंट तेन्ना तेंच्याय पेरंट्सांक उमेद दिसताली आनी तांकांय कितें तरी एक भुरगो आमचो एक बरो शिकता हेची तांकां एक खात्री जाताली. नमस्कार, हांव श्वेता नायक, कंप्युटर टिचर, गव्हर्मेंट हायस्कूल मेर्सेस हांगच्यान. सो विज्ञान सेतू हो एक बारीकसो इनिशिएटीव आमी विशाल सिग्नापूरकर सर हेंच्या खाली एक बारीकसो इनिशिएटीव स्टार्ट केल्लो आसा. सो आमी कितें करताली की प्रायमरी स्कुलांनी वचोन भुरग्यांक एक्सपेरिमेंट शिकयताली. एक्सपेरिमेंट म्हटल्यार डिफिकल्ट एक्सपेरिमेंट न्ही, सिंपल एक्सपेरिमेंट, बट तेजे फाटल्यान आमी सायन्स सांगताली. फॉर एक्झाम्पल आमी आतां एक दोन बलून घेतले, तर 2 बलून घेतले तेंचे मदीं फूक मारली की कितें जातलें विचारलें जाल्यार भुरगीं सांगतालीं ते सेपरेट वयतले म्हणून, पण जेन्ना आमी खरीच करून पळयताली ते बलून क्लोज येताले अशें जातालें. सो मागीर एक बारीक बारीक एक्सपेरिमेंट केले. तेजे नंतर आमी विज्ञान गीत शिकयली भुरग्यांक, विज्ञान पहेली शिकयली. पहेली म्हटल्यार पजल्स म्हटल्यार कितें करताले आमी, फॉर एक्झाम्पल TREE स्पेस ते येताली तांकां ती फील करपाक येताली. तेजे नंतर ट्रीच्यान कितें मेळटा आमकां, ट्री कितें दिता आमकां, ऑक्सिजन दिता आमकां अशें. सो विज्ञान पहेली जालें, नंतर विज्ञान गीत जालें, विज्ञान खेल अशें आमी बारीक बारीक एक हें घेवन तांकां दाखयतालीं. तेजे नंतर आमी इंडियन नॉलेज सिस्टमा बद्दलूय भुरग्यांक जालें. फॉर एक्झाम्पल तुळसी आसा, तुळसीचें म्हत्व सांगलें. अडुळसा म्हटल्यार कितें, आतां चडशे भुरग्यांक खबर ना अडुळसा जावं कितें, ही पानां कसली ती आयुर्वेदीक पानां तेंचे बद्दल सांगलें. तेजे मागीर बारीक बारीक गेम्स खेळोन आमी भुरग्यांक शिकोवपाक लागली कशें कितें आसा तें. आतां मेन कितें केलें आमी भुरग्यां स्कुलांनी वचोन आमचे सगळे एक्सपेरिमेंट बारीक बारीक दाखोवन जातकीर आमी एक कोपरा सेट केलो, एक ल्हान भुरग्यांक लागून कोपरा सेट केलो. पळय आतां प्रायमरी स्कुलांनी आमकां सायन्स लॅब नासता, सो आमकां कितें दाखोवपाक जाय आशिल्लें, जेन्ना तुमी हायस्कुलान वयतली आफ्टर 4th तुमी 5th स्टँडर्डाक वयतली तेन्ना तुमकां एक सायन्स लॅब आसतलें. सायन्स लॅब आमी तांकां एक बारीक कोपऱ्यांतल्यान आतां थंय कितें थेयलां आमी सायंटिस्टांचे फोटोज थेयल्या, बारीक बारीक एक्सपेरिमेंट करून थेयल्या अशें. सो तांकां जस्ट फील येवपाक, तांकां डायरेक्ट 5थाक वयतकीर तांकां आमकां भंय दिसपाक नाका तांकां की बाबा हे डायरेक्ट लॅब हें कितें अशें. सो तांकां आतांच्यानूच कळटा की ही बारीक बारीक कोपरा आसा ते इन फ्युचर अशी सायन्स लॅबां आसतली अशें दिसतलें. आनी आमी अशें चिंतता की हे बारीक बारीक कोपरा मेळोन इन फ्युचर आमचें एक केंद्र जातलें एक जाग्यार अशें आमी चिंतलां. सो हो एक बारीकसो इनिशिएटीव आमच्या स्कुलान घेतलेलो आसा, हो रिकॉग्नायजूय जाल्लो आसा. आनीक ही एक बारीकशी स्कीम आतां हेजे फुडें चालू जावपा आसा गोंयांत.